नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. इयत्ता 10वी इलेक्ट्रिकल व मेकॅनिकल टेक्नॉलॉजी या विभागातील अभियांत्रिकी चित्रकला हा विषय आणि त्यामधील ॲटोकॅडची ओळख भाग 3 आपण पाहणार आहोत. या भागामध्ये लाईन आणि रेक्टँगल या कमांडचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. प्रथम आपण लाईन कमांड विषयी पाहूया. लाईन म्हणजे रेषा, म्हणजेच या कमांडच्या साहाय्यानं आपल्याला रेषा काढता येतात. स्क्रीनवर जेव्हा ॲटोकॅडची विंडो दिसेल आपल्याला, तेव्हा त्या विंडोमध्ये अशा पद्धतीने ही ग्रीड दिसते आणि या ग्रीडच्या साहाय्याने आपल्याला रेषा किंवा इतर आरेखन काढण्यास सोपं जातं. आपण नेहमीप्रमाणे कमांड जेव्हा लाईन देतो आणि एंटर की मारतो, त्यानंतर जे ऑप्शन येतात, पर्याय येतात, त्याच्यासमोर त्या रेषांच्या बिंदूचे निर्देशांक द्यावे लागतात. म्हणजे एक्स निर्देशांक, वाय निर्देशांक आणि मग आपल्याला रेषा काढता येते. आपण प्रथम पहिला प्रश्न पाहूया. 3 स्वल्पविराम 4 या बिंदूपासून दुसरा बिंदू 5 युनिट्स अंतरावर आहे. या बिंदूंना जोडणारी रेषा एक्स अक्षास समांतर आहे. तर ती रेषा काढण्यासाठी आज्ञावली पूर्ण करा. बोर्ड परीक्षेमध्ये अशा पद्धतीनं प्रश्न येतो आणि या परीक्षेमध्ये तुम्हास फक्त एवढीच माहिती लिहावी लागते. हे कोणत्याही प्रकारचं आरेखन करण्याची आवश्यकता नसते. ॲटोकॅड मध्ये जी ग्रीड दिसते ते ग्रीड मध्ये आपल्याला या पद्धतीने एक्स अक्ष असेल, हा वाय अक्ष आहे. या एक्स अक्षावर ही जी रीडिंग आहे आणि वाय अक्षावरील हे रीडिंग याच्या साहाय्याने आपल्याला आरेखन करता येतं. पहा, या प्रश्नामध्ये दिल्याप्रमाणे 3 स्वल्पविराम 4 या बिंदूपासून, म्हणजे रेषा म्हटलं की 2 बिंदू आले. त्यापैकी पहिल्या बिंदूचे निर्देशांक प्रश्नामध्ये दिलेले आहेत. म्हणजे 3 स्वल्पविराम 4 याचा अर्थ एक्स अक्षावरील हा 3 नंबरचा बिंदू, म्हणजेच थोडक्यात एक्स अक्षावरील 3 विस्थापन आणि वाय अक्षावरचं 4 विस्थापन. इथं युनिट्स हा शब्द वापरलेला असतो किंवा मराठीमध्ये त्यालाच एकक म्हणूया आपण. म्हणजे एक्स अक्षावरील 3 एकक विस्थापन आणि वाय अक्षावरील 4 एकक विस्थापन, या दोघांचं जर आपण छेदनबिंदू पाहिला तर या ठिकाणी तुम्हाला दिसेल. पहा, 3 बिंदूपासून ही एक रेषा आपण दाखवलेली आहे आणि 4 बिंदूपासून रेषा अशी दाखवलेली आहे. तर हे दोन्ही रेषा या ठिकाणी मिळतात. हा झाला ए बिंदू आपला आणि या ए बिंदूचे निर्देशांक असतील 3 स्वल्पविराम 4. या बिंदूपासून दुसरा बिंदू 5 एकक अंतरावर आहे. मात्र ही जी रेषा तयार होते, ही रेषा एक्स अक्षास समांतर आहे. म्हणजे एक्स अक्ष असा आडवा आहे, त्या पद्धतीने ही रेषा सुद्धा आडवी आहे. इथं रेषेचा बी बिंदू आपण असं आहे असं समजूया. म्हणजे ए बिंदूपासून बी बिंदू पर्यंतचं अंतर हे 5 एकक असलं पाहिजे. ए बिंदूचा निर्देशांक इथं दिल्याप्रमाणे पहा, 3 स्वल्पविराम 4 असा लिहिलेला आहे. म्हणजे आपण जेव्हा लाईन कमांड देऊ, एंटर की देऊ आणि त्यानंतर खालील पर्याय येईल फ्रॉम पॉइंट, याचा अर्थ पहिला बिंदूचे निर्देशांक आपल्याला द्यावयाचे आहेत. म्हणजे एक्स निर्देशांक आणि वाय निर्देशांक. पहा, एक्स निर्देशांक 3 आहे आणि वाय निर्देशांक 4 आहे. त्यानंतर तुम्ही जेव्हा एंटर की देता, त्यानंतर पुढचा पर्याय आपल्याला विचारला जाईल टू पॉइंट, म्हणजे दुसऱ्या पुढच्या बिंदूचे निर्देशांक. तर या बिंदूचा निर्देशांक देण्यापूर्वी रेषा कशी आहे, उभी आहे का आडवी आहे, म्हणजेच एक्स अक्षास समांतर आहे की एक्स अक्षास काटकोनात आहे, हेही पाहिलं पाहिजे. आता इथं प्रश्नात दिल्याप्रमाणे समांतर आहे म्हटल्यावर आपण ए बिंदूपासून बी बिंदूपर्यंत ही रेषा अशी काढली आणि हे एक अंतर आहे 5 एकक. इथं एक्स अक्षावरील विस्थापन हे बदलत आहे, वाय अक्षावरील विस्थापन बदलत नाही. म्हणजेच एक्स विस्थापन ए बिंदूचं 3 होतं, मग 3 पासून 5 एकक अंतर पुढे जायचं म्हणजे 8 होईल. हे पहा, म्हणजेच 8 वर ही अशी ही रेषा आपण दाखवलेली आहे. म्हणजेच बी बिंदूचा निर्देशांक हा
एक्स निर्देशांक 8 असेल, वाय निर्देशांकामध्ये बदल होत नाही, म्हणून 8 स्वल्पविराम 4 अशा पद्धतीनं बी बिंदूचा निर्देशांक असेल. दुसरा प्रश्न असा आहे, 2 स्वल्पविराम 2 या बिंदूपासून दुसरा बिंदू 4 युनिट्स अंतरावर आहे. या बिंदूंना जोडणारी रेषा एक्स अक्षास 90 अंशात कोन करते. तर ती रेषा काढण्यासाठी आज्ञावली पूर्ण करा. पहा, इथं 2 स्वल्पविराम 2 म्हणजे एक्स अक्षावरील 2 आणि वाय अक्षावरील हे 2 या ठिकाणी छेदत आहे, म्हणून आपण त्याला ए नाव दिलं. आणि या ए बिंदूपासून रेषा ही उभी येणार, कारण एक्स अक्षास काटकोन करते. तर या ए बिंदूपासून हा दुसरा बिंदू 4 एकक अंतरावर आहे. रेषा जेव्हा एक्स अक्षास काटकोनात असेल तेव्हा दुसऱ्या बिंदूचे एक्स निर्देशांक बदल होणार नाही, कारण ए बिंदूपासून बी बिंदूपर्यंत जात असताना एक्स अक्षावरील विस्थापन बदलत नाही, फक्त वाय अक्षावरील विस्थापन बदलतं. म्हणून बी बिंदूचा निर्देशांक आपण असा लिहिला की 2 स्वल्पविराम 6. म्हणजे पहा, कमांड लाईन लिहिल्यानंतर एंटर की, त्यानंतर फ्रॉम पॉइंट म्हणजे च्या बिंदूपासून म्हणजेच पहिल्या बिंदूचे निर्देशांक प्रश्नात दिल्याप्रमाणे 2 स्वल्पविराम 2 आणि त्यानंतर एंटर की दिल्यानंतर खालील पर्याय येईल टू पॉइंट म्हणजे पुढील बिंदूचा निर्देशांक. तो येईल 2 स्वल्पविराम 6, कारण इथून 4 एकक अंतर पुढे जातो आहे आपण, म्हणजे वाय अक्षावरील विस्थापन हे 4 एककनं वाढतं. इथं वाय अक्षावरील विस्थापन 2 आहे, 4 एकक वाढल्यानंतर 6 होईल, म्हणून बी बिंदूचा निर्देशांक येईल 2 स्वल्पविराम 6. त्यानंतर तिसरा प्रश्न असा असेल, 3 स्वल्पविराम 2 या बिंदूपासून दुसरा बिंदू 5 एकक अंतरावर आहे. या बिंदूंना जोडणारी रेषा एक्स अक्षास 45 अंशात कोन करते. तर ती रेषा काढण्यासाठी आज्ञावली पूर्ण करा. पहा, नेहमीप्रमाणे कमांड हे लाईन लिहिल्यानंतर आपण एंटर की द्यायची आहे. एंटर की दिल्यानंतर खालील पर्याय येईल फ्रॉम पॉइंट म्हणजे पहिला बिंदू. इथं आपण लिहिलेलं आहे 3 स्वल्पविराम 2 वर म्हणजे एक्स अक्षावरील 3 एकक विस्थापन आणि वाय अक्षावरील 2 एकक विस्थापन आणि दोघांचा छेदनबिंदू इथं जर आपण पाहिला तर ए बिंदू इथं आपण लिहिलेला आहे. या ए बिंदूचा निर्देशांक येईल 3 स्वल्पविराम 2 आणि एंटर की दिल्यानंतर टू पॉइंट म्हणजे पुढील बिंदूचा निर्देशांक द्यायचा आहे. मात्र इथं रेषा विशिष्ट कोनामध्ये असल्यामुळं या बिंदूचा विशिष्ट निर्देशांक म्हणजे आपण यापूर्वी जी ऍब्सोल्यूट कोऑर्डिनेट सिस्टीम पद्धतीने जे निर्देशांक दिले त्या पद्धतीने इथे निर्देशांक देता येणार नाहीत. म्हणून अशा वेळेस जेव्हा रेषा एक्स अक्षास विशिष्ट कोनामध्ये असेल म्हणजे 0 अंश नसेल किंवा 180 अंशात नसेल किंवा 270 अंशात नसेल किंवा 360 अंशात नसेल, तेव्हा रेषेच्या दुसऱ्या बिंदूचा निर्देशांक आपल्याला हे पोलर कोऑर्डिनेट सिस्टीम पद्धतीनेच द्यावे लागतील. आणि त्या पद्धतीमध्ये निर्देशांक देताना प्रथम ऍट हे चिन्ह टाईप करणं आवश्यक आहे. ऍट नंतर रेषेची लांबी आणि त्याच्यानंतर लेस दॅन म्हणजे च्यापेक्षा लहान हे चिन्ह आणि त्यानंतर रेषेने केलेला कोन देऊन एंटर की देणं आवश्यक आहे. इथं प्रश्नामध्ये 5 एकक अंतर असल्यामुळं म्हणजे ए पासून बी पर्यंतचं अंतर हे 5 एकक म्हणजेच रेषेची लांबी 5 एकक झाली. म्हणून ऍट 5 लेस दॅन 45 असं आपण लिहिलेलं आहे. अशा पद्धतीनं विशिष्ट कोनामध्ये जर रेषा असेल तेव्हा पोलर कोऑर्डिनेट सिस्टीम पद्धतीनं निर्देशांक द्यावे लागतात. त्यानंतर आपण आयत काढण्यासाठी कमांड पाहूया. आयत काढण्यासाठी प्रथम रेक्टँगल या कमांडच्या साहाय्याने आपल्याला आयत काढता येतो. रेक्टँगलचा अर्थ आयत, म्हणून सुरुवातीला रेक्टँगल ही कमांड वापरून आपल्याला आयत काढणार आहोत. प्रश्नामध्ये दिल्याप्रमाणे
इथं आयत दिलेला आहे पहा आणि या आयताच्या चारही कोपऱ्याचे निर्देशांक दिलेले आहेत. या चारही कोपऱ्यांच्या निर्देशांकावरून प्रश्नामध्ये जे ऑप्शन दिलेले आहेत त्यावरून ठरवायचं आहे की कमांड काय लिहायचं ते. कारण रेक्टँगल आणि लाईन हे दोन्ही कमांड वापरून आयत काढता येतात. जेव्हा फर्स्ट कॉर्नर आणि अदर कॉर्नर हे पर्याय विचारलेले असतील, दिले असतील आपल्याला, तेव्हा रेक्टँगल हे कमांड वापरणं आवश्यक आहे. कमांड रेक्टँगल टाइप केल्यानंतर प्रथम पर्याय येईल फर्स्ट कॉर्नर. कॉर्नर म्हणजे कोपरा, पहिला कोपरा. पहिला कोपरा याचा अर्थ हाच कोपरा घेतला पाहिजे असं काही नाही. इथं आपण हा कोपरा घेतलेला आहे. तुम्ही पहिला कॉर्नर म्हणून कोणताही हा कॉर्नर घेऊ शकता. म्हणजेच कोणत्याही कॉर्नरचे निर्देशांक घेऊ शकता. इथं या कॉर्नरचे निर्देशांक घेतलेले आहेत 2 स्वल्पविराम 4 आणि एंटर की. त्यानंतर विचारलं जाईल, पर्याय दिला जाईल आपल्याला अदर कॉर्नर. तेव्हा पहिल्या कॉर्नरच्या विरुद्ध असणारा दुसरा कॉर्नर चे निर्देशांक देणं आवश्यक आहे. म्हणून अदर कॉर्नरचे निर्देशांक लिहिलेले आहेत 5 स्वल्पविराम 6. तर अशा पद्धतीनं आयत काढता येतो. पहा तोच प्रश्न आहे, फक्त आपण काय केलेलं आहे याच्यामध्ये फर्स्ट कॉर्नर 5 स्वल्पविराम 4 म्हणजे फर्स्ट कॉर्नर आपण हा घेतला आहे. तेव्हा अदर कॉर्नर याच्या विरुद्धचा कॉर्नर घेणं आवश्यक आहे आणि तो आहे 2 स्वल्पविराम 6. म्हणून 2 स्वल्पविराम 6 एंटर की मारल्यानंतर आपल्याला असा आयत दिसेल. लाईन कमांडच्या साह्यानं आयत काढण्यासाठी प्रश्न असा असेल पहा, सोबत दिलेला आयत काढण्यासाठी आज्ञावली पूर्ण करा. याच्यामध्ये आयताचे चारही बिंदूचे निर्देशांक इथं दिलेले आहेत आणि आयत म्हणजे या 4 रेषा आणि या सलग 4 रेषा लाईन कमांडच्या साह्यानं आपल्याला काढता येतील, म्हणजे आयत पूर्ण होईल. लाईन कमांड देऊन एंटर की दिल्यानंतर फ्रॉम पॉइंट हा पर्याय येईल. तेव्हा कोणत्याही एका बिंदूचे तुम्ही निर्देशांक देऊ शकता. इथं या 2 स्वल्पविराम 2 या बिंदूचा निर्देशांक आपण इथं लिहिलेला आहे. त्यानंतर पर्याय येईल 2 पॉइंट म्हणजे दुसऱ्या बिंदूचे निर्देशांक द्यायचे आहेत. म्हणजे या बिंदूपासून 2 रेषा तयार झाल्या. एक एक्स अक्षाला समांतर आहे आणि दुसरी वाय अक्षाला समांतर आहे. म्हणजे तुम्ही दुसरा बिंदू 2 स्वल्पविराम 5 देऊ शकता किंवा 6 स्वल्पविराम 2 देऊ शकता. या ठिकाणी दुसऱ्या बिंदूचा निर्देशांक दिलेला आहे 6 स्वल्पविराम 2 म्हणजे या बिंदूचा निर्देशांक दिलेला आहे, म्हणजेच ही रेषा तयार होईल. इथं आल्यानंतर तिसऱ्या बिंदूचा निर्देशांक हाच दिला पाहिजे. हा 2 स्वल्पविराम 5 देऊन तुम्हाला आयत काढता येणार नाही. म्हणजे तिसऱ्या बिंदूचा निर्देशांक असेल 6 स्वल्पविराम 5 आणि एंटर की दिल्यानंतर पुढे ऑप्शन येईल 2 पॉइंट. तेव्हा मात्र याच बिंदूचा निर्देशांक देणं आवश्यक आहे आणि या बिंदूचा निर्देशांक आहे 2 स्वल्पविराम 5 आणि 2 स्वल्पविराम 5 लिहून एंटर की दिल्यानंतर 2 पॉइंट पुन्हा एकदा पर्याय येईल. म्हणजे ही रेषा पूर्ण होण्यासाठी म्हणजेच आयत पूर्ण होण्यासाठी पुन्हा या बिंदूचा निर्देशांक द्यावा लागतो आणि तो आहे 2 स्वल्पविराम 2. एंटर की मारल्यानंतर अशा पद्धतीनं आयत तयार होईल. लाईन कमांडच्या साह्यानं परंतु दुसऱ्या पद्धतीनं असाही प्रश्न येऊ शकतो, सोबत दिलेला आयत काढण्यासाठी आज्ञावली पूर्ण करा. परंतु इथं आयताच्या चारही बिंदूचे निर्देशांक दिलेले नाहीत, फक्त एकाच बिंदूचा निर्देशांक दिलेला आहे आणि आयताच्या लांबीचं माप आणि रुंदीचं माप दिलेलं आहे. लांबी आहे 6 एकक आणि रुंदी आहे 4 एकक आणि याच्यावरून ह्या बाकीच्या इतर बिंदूंचं निर्देशांक आपल्याला शोधावे लागतील. ती कशी शोधायचे पाहूया आपण. सुरुवातीला कमांड लिहावं लागेल. लाईन एंटर की दिल्यानंतर पहिला ऑप्शन येईल, पर्याय येईल फ्रॉम पॉइंट. म्हणजे इथं 4 बिंदूपैकी एका बिंदूचे निर्देशांक देणं गरजेचं आहे. त्या पद्धतीनं आपण 2 स्वल्पविराम 2 एंटर की दिलेला आहे, कारण एकमेव निर्देशांक आपल्याकडे एवढाच आहे. त्यानंतर पर्याय येईल 2 पॉइंट. आता इथं एकतर बी बिंदूचे निर्देशांक द्या किंवा डी बिंदूचे निर्देशांक द्या. इथं आपण बी बिंदूचा निर्देशांक देऊया. पहा
ए बिंदूचा एक्स निर्देशांक 2 आहे, वाय निर्देशांक 2 आहे आणि याच्यावरूनच बी बिंदूचे निर्देशांक ठरवायचे आहेत. ए बी ही रेषा एक्स अक्षाला समांतर असल्यामुळं वाय अक्षावर विस्थापन होत नाही, म्हणून वाय या बिंदूचा निर्देशांक बदलणार नाही, मात्र एक्स निर्देशांक बदलेल. तो म्हणजे पहा, इथं ए बिंदूचा निर्देशांक आहे 2 आणि इथं बी बिंदूचा एक्स निर्देशांक येईल 6 ने जास्त, म्हणून बी बिंदूचा निर्देशांक येईल 8. म्हणजे बी बिंदूचे एक्स वाय निर्देशांक येतील 8:2. अशाच पद्धतीनं आपण सी बिंदूचे निर्देशांक काय येतात पाहूया. इथं बी सी ही रेषा एक्स अक्षास काटकोनात आहे, म्हणजेच वाय अक्षाला समांतर आहे. एक्स अक्षास काटकोनात असल्यामुळं बी बिंदूचा जो निर्देशांक आहे एक्स निर्देशांक जो असेल तोच निर्देशांक सी बिंदूचा एक्स निर्देशांक असेल. म्हणजे बी बिंदूचा एक्स निर्देशांक आहे 8, म्हणून सी बिंदूचा एक्स निर्देशांक हा सुद्धा 8च असेल. परंतु बी बिंदूचा वाय निर्देशांक आहे 2, परंतु इथं वाय निर्देशांकामध्ये विस्थापन होत असल्यामुळं, वाय अक्षावरील विस्थापन वाढत असल्यामुळं सी बिंदूचा वाय निर्देशांक हा 4 ने जास्त येईल. म्हणजे बी बिंदूचा वाय निर्देशांक 2 आहे, म्हणून सी बिंदूचा वाय निर्देशांक होईल 6, म्हणून सी बिंदूचे एक्स वाय निर्देशांक येतील 8:6. त्यानंतर डी बिंदूचा निर्देशांक शोधूया आपण. पहा, इथं सी डी ही रेषा काढत असताना ही रेषा येते एक्स अक्षाला समांतर, म्हणजेच एक्स अक्षावर विस्थापन हे होत आहे, परंतु उलट्या दिशेनं, म्हणून सी बिंदूच्या एक्स निर्देशांकामधून हे अंतर वजा करावं लागेल. म्हणजेच 6 एकक अंतर आहे. सी बिंदूचा एक्स निर्देशांक आहे 8, त्यातून 6 एकक अंतर वजा करावं लागेल. म्हणजे डी बिंदूचा एक्स निर्देशांक येईल 2. आता इथं वाय निर्देशांकामध्ये काहीही बदल होणार नाही, कारण सी डी ही रेषा काढत असताना वाय अक्षावरील विस्थापन हे होत नाही. म्हणजे सी या बिंदूचा वाय निर्देशांक आहे 6, म्हणून डी बिंदूचा सुद्धा वाय निर्देशांक येईल 6, म्हणून डी या बिंदूचे एक्स वाय निर्देशांक येतील 2:6. आता आपण डी बिंदूचे निर्देशांक शोधताना ए बिंदूपासून गेलं तरी चालेल. म्हणजे पहा, ही रेषा समजा अशी आपण जर काढणार असेल तर इथं वाय अक्षावरील विस्थापन बदलतं आणि एक्स अक्षावरील विस्थापन बदलत नाही, म्हणून ए बिंदूचा एक्स निर्देशांक तोच डी या बिंदूचा एक्स निर्देशांक आहे, म्हणून डी या बिंदूचा एक्स निर्देशांक आहे 2 आणि वाय निर्देशांक हा 6. अशा पद्धतीनं आपण 2:6 एंटर की मारल्यानंतर अशा 3 रेषा तयार होतील. परंतु आयताची चौथी रुंदीची रेषा काढण्यासाठी, आयत पूर्ण होण्यासाठी पुन्हा एकदा या बिंदूचा निर्देशांक शेवटी देणं आवश्यक आहे, म्हणून 2:2 हे निर्देशांक देऊन अशा पद्धतीनं आयत तयार होईल. तर या प्रकारे लाईन आणि रेक्टँगल कमांड वापरून आपण आरेखन करू शकतो. धन्यवाद.